Hello everyone, and today we will start our new topic, that is photosynthesis. Well, photosynthesis. ठीक आहे. फोटोसिंथेसिस याच्याबद्दल प्रिव्हियस चॅप्टर्स मध्ये अर्लियर क्लासेस मध्ये प्रिव्हियस क्लासेस मध्ये तुम्ही फोटोसिंथेसिस याची संकल्पना क्लिअर केलेली आहे. नियरली डेफिनेशन्स म्हणा किंवा त्याच्या अर्ली कॉन्सेप्ट तुमच्या सर्व क्लिअर आहेतच, तरी सुद्धा फ्रेशली आपण या चॅप्टर मध्ये फोटोसिंथेसिस काय त्याचं इन डिटेल डिस्क्रिप्शन याच्यामध्ये आपण बघणार आहोत. राईट. तर व्हॉट इज फोटोसिंथेसिस? फोटो मीन्स लाईट. Photo means light and synthesis means making or preparation of something. आता लाईटचा वापर करून काहीतरी इथे तयार होणार, काहीतरी प्रिपेअर होणार. काय प्रिपेअर होणार? मेकिंग ऑफ फूड प्रिपेअर होणार. म्हणजेच लाईटचा वापर करून फूड तयार करण्याची प्रोसेस इन सिंपल लँग्वेज इज टर्म्ड ॲज फोटोसिंथेसिस. अर्लियर क्लासेस मध्ये तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट सुद्धा केलेले असणार, राईट. ते एक्सपेरिमेंट सुद्धा आपण आज बघणार आहोत. But today we know the definition of photosynthesis, and that is by using CO2 from the atmosphere and H2O from the soil in the presence of sunlight presence मध्ये, and the process taking place in the chlorophyll or chloroplast, which result into formation of final product, that is C6H12O6 with evolution of oxygen, is called as photosynthesis. ही फायनल डेफिनेशन आज आपण सर्व माहिती आपल्याला, बरोबर. तर याच्यामध्ये काय होणार? CO2 चा वापर होणार. वेल, CO2 कुणापासून येणार? CO2 will come from atmosphere. जे स्टोमाटा लीफचा टीएस मध्ये आपण बघितलेलं आहेच की स्टोमाटा आर द ओपनिंग which are responsible for transpiration process as well as absorption or for entry of atmospheric CO2. मग CO2 has through stomata, असं लिहू आपण इथे, through stomata of leaf it enters the leaf. Okay, now this source of water is root, आणि रूट कुणाकडून घेतात? रूट absorb the water from soil. म्हणजे सॉइल कडून आता वॉटर आलंय आणि ऍटमॉस्फिअर मधून तुम्हाला काय मिळते? ऍटमॉस्फिअर मधून तुम्हाला आता CO2 मिळतोय. अँड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये प्रोसेस होणार. कुठे होणार? क्लोरोफिल मध्ये. आणि एंड प्रॉडक्ट विल बी युअर ग्लुकोज, दॅट इज कार्बोहायड्रेट. वेल, अँड विथ इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. याला आपण म्हणतो की फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे. ॲज देयर इज अ सिंथेसिस ऑफ समथिंग, देयर इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ समथिंग. या प्रोसेस मध्ये काहीतरी गोष्ट तयार झाली आहे. काय तयार झालंय? ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड. दॅट इज व्हाय photosynthesis is called as anabolic process. कुठली प्रोसेस म्हणणार आपण याला? Anabolic process. Anabolic process चा मीनिंग काय होतोय? बायोमॉलिक्यूल चॅप्टर मध्ये मेटाबॉलिझम आपण बघितलंय. मेटाबॉलिझम मध्ये काय येतं? बोथ कॅटाबॉलिझम एज वेल एज एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम इज अ ब्रेकडाउन प्रोसेस and एनाबॉलिझम इज अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी आता तयार होते. इथे काय तयार होते? ग्लुकोज तयार होणार फोटोसिंथेसिस मध्ये. दॅट इज व्हाय दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज एनाबॉलिक प्रोसेस. ब्रॅकेट मध्ये लिहू आपण कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. सेकंड थिंग, या इक्वेशन मध्ये तुम्ही जर बघितलं तर देयर इज द रिडक्शन ऑफ समथिंग. कुणाचं तरी रिडक्शन याच्यामध्ये होतंय. कुणाचं रिडक्शन होतंय? कार्बन डायऑक्साइड गेट रिड्यूस टू ग्लुकोज. व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आता ह्या इक्वेशनला तुम्ही बघा, या CO2 मध्ये हा हायड्रोजन इथे ऍड झालाय. C सोबत हायड्रोजन दिसतोय तुम्हाला. दॅट मीन्स या CO2 चं काय झालं? रिडक्शन झालंय. अँड दॅट इज व्हाय फोटोसिंथेसिस इज अ रिडक्टिव्ह प्रोसेस. फोटोसिंथेसिस शॉर्ट मध्ये लिहितो मी PS इज अ रिडक्टिव्ह प्रोसेस. ठीक आहे. अजून आपण याला कुठली प्रोसेस म्हणू शकतो? आपण याला आपण म्हणणार फोटो बायोकेमिकल प्रोसेस. लिहू आपण. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोटो बायोकेमिकल प्रोसेस. फोटो बायोकेमिकल प्रोसेसचा मीनिंग काय होतोय? फोटो मीन्स लाईट, बायो मीन्स सम लिव्हिंग ऑब्जेक्ट, लिव्हिंग थिंग, आणि अशी केमिकल प्रोसेस की ज्याच्यामध्ये लाईटचा वापर करून काहीतरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट तयार होतोय. फोटो इज लाईट,
बायो मीन्स काहीतरी लिव्हिंग थिंग, आणि केमिकल प्रोसेस, अशी केमिकल प्रोसेस की ज्याच्यामध्ये लाईटचा वापर करून काहीतरी लिव्हिंग एंटिटी तयार होणार, म्हणजेच इथे तयार काय झालं आपल्याकडे, ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड. दॅट इज वाय दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज फोटोबायोकेमिकल प्रोसेस. क्लिअर? वेल, सर हे काय झाले, वेगवेगळे नाव आपण फोटोसिंथेसिस या प्रोसेसला इथे दिले. म्हणजेच आता इन शॉर्ट फोटोसिंथेसिस आपल्याला जर डिफाइन करायचं असेल तर फोटोसिंथेसिस इज अ anabolic process in which there is a reduction of carbon dioxide into glucose with evolution of CO2, or it is also called as photobiochemical process. That means by using photo, that is light, some biological product that is glucose is synthesized in the chloroplast. तर या प्रोसेसला आपण म्हणू फोटोसिंथेसिस. आता हे फायनल इक्वेशन जर आपल्याला कळतंय, हे फायनल इक्वेशन असं आहे. पण फोटोसिंथेसिस या प्रोसेसचा शोध अचानक आणि एकदम लागला का? नो. There is a contribution of several scientists. भरपूर साऱ्या सायंटिस्टनी त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन दिले, त्यांनी त्यांचा सहभाग दाखवला, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले, आणि आज आपल्याला फायनली माहिती आहे की येस, CO2 is required for photosynthesis, water is also required, sunlight is essential for photosynthesis, then there is a production of glucose and this production takes place in chloroplast, आणि ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये there is evolution of oxygen molecule. तरी अचानक कळालं नाही, तर वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स याच्यामध्ये परफॉर्म केले होते, राईट? तर आपण ते एक्सपेरिमेंट सुद्धा बघू. त्या अगोदर आपण हे बघू की which were the first photosynthetic organisms. The first photosynthetic organism were organisms were अनऑक्सिजनिक बॅक्टेरिया. कोण होते? अनऑक्सिजनिक बॅक्टेरिया. मिनिंग काय झाला, फोटोसिंथेसिस या प्रोसेस मध्ये ऑक्सिजन हा बाहेर पडतो ऍज अ बाय प्रोडक्ट. ऍज अ बाय प्रोडक्ट ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड. परंतु सगळ्यात सुरुवातीला जे फोटोसिंथेसिस झालं हे कुणामध्ये झालं? बॅक्टेरियामध्ये. जे कसे होते? अनऑक्सिजनिक. दॅट मीन्स नो O2 इव्होल्यूशन, नो ऑक्सिजन इव्होल्यूशन. तर हे झाले पहिले फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. Second, photosynthetic organisms were blue-green algae. Blue-green algae. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो BGA. ठीक आहे. तर blue-green algae were the second to photosynthesize. Clear आहे? आणि आता तर माहिती आपल्याला की प्लांट्स हे तर फोटोसिंथेसिस करतातच की ज्याच्यामध्ये ग्लुकोज तयार होईल आणि बाय प्रोडक्ट हा ऑक्सिजन त्याच्यामध्ये असेल. तर नाउ वी विल सी व्हेरियस एक्सपेरिमेंट्स परफॉर्म्ड बाय डिफरंट सायंटिस्ट. तर याच्यामध्ये कुणी कुणी कंट्रीब्युशन प्ले केलंय. तर फर्स्ट म्हटल्यापेक्षा आपण सरळ त्या सायंटिस्टचे नाव याच्यामध्ये घेऊन घेऊ. वेल, अर्लियर क्लासेस मध्ये तुम्ही एक दोन एक्सपेरिमेंट निश्चित केलेले आहेत. त्याच्यामधला पहिला एक्सपेरिमेंट आपण बघू. variegated leaf experiment. कुठला एक्सपेरिमेंट केला? व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. सेकंड एक्सपेरिमेंट तुम्ही केलेला होता मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. हे एक्सपेरिमेंट निश्चित तुम्ही केलेलेच होते. तर आपण सुरुवातीला बघू व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट हा तुम्ही कसा परफॉर्म केला होता. This was the process for performing this variegated leaf experiment. Variegated leaf चा मीनिंग काय होतो? Variegated leaf म्हणजे सपोज दिस इज युअर लीफ. आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोतच की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ पिगमेंट्स. वेगवेगळे पिगमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि वेगवेगळे पिगमेंट्स याच्यामध्ये असल्यामुळे की पानाला जो कलर असतो तो हा युनिफॉर्म कलर नसतो, कुठला एकच कलर नसतो. तर डिफरंट शेड्स ऑफ कलर्स आर ऑब्टेन्ड. एका पर्टिक्युलर पाना कुठे डार्क कलर असेल, कुठे फेंट असेल, राईट? तर हे वेगवेगळे पॅचेस इथे असतील. तर कन्सिडर करू आपण की इतक्या पार्ट मध्ये सपोज हा डार्क कलर या प्लांटला होता. ठीक आहे. अशा टाइपचे जे लीफ असेल त्याला म्हणणार तुम्ही व्हेरिगेटेड लीफ. तर हे एक व्हेरिगेटेड लीफ तुम्ही घेणार. इथे आपण दाखवलंय. वेल, तर लीफ अटॅच विथ द प्लांट. दिस इज प्लांट आणि त्याला अटॅच असणारा लीफ. याच्यामध्ये तुम्ही काय करणार की सी फर्स्ट टेक अ व्हेरिगेटेड लीफ अँड कीप इट इन अ ब्राइट सनलाइट.
ब्राईट सनलाइट मध्ये हे व्हेरिगेटेड लीफ तुम्ही ठेवणार, सनलाइट मध्ये ठेवलंय, मग काय होईल, जेव्हा तुम्ही ब्राईट सनलाइट मध्ये त्याला ठेवणार तर त्याच्यामध्ये कुठली प्रोसेस होणार, फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार. क्लिअर आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये स्टार्च फॉर्मेशन त्याच्यामध्ये होईल. आता ते लीफ तुम्ही सेपरेट करा आणि प्लेस दिस लीफ इन अ बॉइलिंग वॉटर. आता बॉइलिंग वॉटर मध्ये तुम्ही त्या लीफला ठेवलंय, कशासाठी, टू रिमूव्ह इट्स वॅक्सी कोटिंग. कारण लीफ वरती तुम्हाला माहिती आहे वॅक्सी कोटिंग प्रेझेंट असतो. बॉइलिंग वॉटर मध्ये तुम्ही त्याला त्या लीफला जेव्हा टाकणार तेव्हा त्याच्यावरचा तो कोटिंग निघून जाणार. थर्ड स्टेप मध्ये काय केलं तुम्ही, की हा लीफ घ्या आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये टाका. हा लीफ घेणार तुम्ही आणि फॉर एक्झाम्पल छोटासा लीफ घेतो आता, हा हे लीफ आणि ही टेस्ट ट्यूब. तर या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही आता ह्या व्हेरिगेटेड लीफला टाकले, तर या टेस्ट ट्यूब मध्ये काय प्रेझेंट असेल, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. इथेनॉल असणाऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही त्या लीफला टाका. फोर्थ काय केलं आपण, ही जी टेस्ट ट्यूब असेल तर ही हॉट वॉटर मध्ये ठेवून द्या. टेक दिस टेस्ट ट्यूब अँड कीप इट इन अ हॉट वॉटर. आता इथे हे सगळं तुमचं काय, हॉट वॉटर, गरम पाण्यामध्ये आता या टेस्ट ट्यूबला तुम्ही ठेवून द्या. मग त्यांनी काय होणार, डिकलरायझेशन ऑफ दॅट लीफ विल टेक प्लेस. आता हे जे लीफ होतं हे डिकलराइज होणार. अगोदर हे ग्रीन कलर असेल, वेगवेगळे शेड असतील, आता याचं डिकलरायझेशन होणार. आणि आता हा डिकलराइज केलेला लीफ तुम्ही काय करणार, याला वॉश इट विथ इथेनॉल. परत त्याला बाहेर काढा. फॉर एक्झाम्पल आपण बाहेर काढलं आणि अगेन वॉश इट विथ इथेनॉल. इथेनॉलच्या मदतीने तुम्ही त्याला काय केलं, इथली तुम्ही इथेनॉलने त्याला वॉश केलं. नेक्स्ट काय होणार, की आता हा जो वॉश केलेला लीफ असेल त्याला काय करा, तुम्ही आयोडीन सोल्युशन मध्ये इमर्स करा, म्हणजे त्याच्यामध्ये डुबवून द्या. आता हे लीफ घेतलंय आणि आयोडीनच्या सोल्युशन मध्ये त्याला टाकून द्या. कळालं, आयोडीनच्या सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर लीफचं आपण काय करणार, एक्झामिनेशन करणार. आता आयोडीनच्या सोल्युशन मध्ये त्याला टाकलंय, त्याला बाहेर काढा आणि आता त्याचं एक्झामिनेशन केला. एक्झामिनेशन केल्यानंतर तुम्हाला असं सापडेल, ओनली ग्रीन पार्ट टर्न्स ब्लू. जो या व्हेरिगेटेड लीफ मध्ये हा जो ग्रीन पार्ट होता इतकाच पार्ट हा कसा होणार, हा पार्ट होणार तुमचा ब्लू, आणि बाकीचा जो पार्ट असेल इट रिमेन्स पेल ग्रीन. बाकीचा हा पार्ट कसा राहील याच्यामध्ये, पेल ग्रीन. याचा अर्थ हा झाला की जेव्हा आयोडीनच्या सोल्युशन मध्ये तुम्ही जे लीफ टाकलंय तर जिथे जिथे ग्रीन, डार्क ग्रीन कलर होता तर तो कसा टर्न झाला ब्लू, अँड दॅट इंडिकेट्स टर्न्स ब्लू. ओके, दिस शोज दॅट क्लोरोफिल इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. याचा अर्थ हा झाला की त्या डार्क कलरच्या पार्ट मध्ये देयर वॉज सिंथेसिस ऑफ फूड, दॅट इज स्टार्च. आणि स्टार्च जेव्हा आयोडीनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तर त्याचा कलर कसा होणार, ब्लू कलर होणार. म्हणून या व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट मधून आपल्याला काय कळणार, की क्लोरोफिल इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. हा एक्सपेरिमेंट तुम्ही अर्लियर क्लासेस मध्ये केलेला आहे. विल मूव टू द नेक्स्ट एक्सपेरिमेंट. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आपल्याला काय सांगतोय, मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. मोलनी काय सांगितलंय, की त्यांनी हाफ लीफ मध्ये एक्सपेरिमेंट केला आणि हे सांगितलं, त्यांनी हे दर्शवलं की CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. जसे इक्वेशन मध्ये आपण बघितलं की CO2 प्लस H2O, तो CO2 इज अ रॉ मटेरियल. तर फोटोसिंथेसिस करण्यासाठी मोलनी हाफ लीफ एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी सांगितलं की CO2 इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. या प्रोसेस मध्ये मोलनी काय केलं, इथेच घेऊ आपण. टेक अ हेल्दी पॉटेड प्लांट अँड कीप इट इन अ डार्क फॉर 2 to 3 days. हे पॉटेड प्लांट दिसतंय तुम्हाला, येस, दिस इज पॉटेड प्लांट. एक पॉट आहे आणि याच्यामध्ये ही जिथे दिसते तुम्हाला ही प्लांट घेतली, बरोबर आहे. आता ही जी प्लांट आहे याने सनलाइट मध्ये 2 ते 3 दिवस ठेवली. का ठेवली, कारण त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होणार. तर ही झाली याची पहिली स्टेप. वेल, आणि त्याच्यानंतर परत 2-3 दिवस त्याला काय केले, की डार्क मध्ये प्लेस केलं, सो दॅट याच्यामध्ये प्रेझेंट असणारा फूड म्हणजेच त्या लीव्हज मध्ये प्रेझेंट असणारा स्टार्च हे काय होणार, ती प्लांट वापरून घेणार, ते लीव्हज वापर करून टाकतील. म्हणजेच नाउ दॅट लीफ हॅज बिकम डिस्टार्च्ड. आता त्याच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट नाही. वेल, आता एक ग्लास बॉटल घ्या. इथे ग्लास बॉटल दिसते बघा, ही ग्लास बॉटल. या ग्लास बॉटल मध्ये त्यांनी काय केलं की KOH चं सोल्युशन घेतलंय. KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोल्युशन घेतलं. वेल, आणि या पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोल्युशनची प्रॉपर्टी काय, इट विल ऍब्सॉर्ब CO2. इट विल ऍब्सॉर्ब CO2.
मी लक्षात घ्या, आपण मोलचा हाफ लिफ एक्सपेरिमेंट बघतोय की मोलनी हे सिद्ध केलंय, हे दाखवलंय की CO2 इज रिक्वायर्ड और इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. वेल, तर CO2 इसेन्शियल आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, यांनी हा लीफ घेतलाय आणि KOH सोल्युशन ज्या बॉटल मध्ये असेल त्या बॉटल मध्ये त्या अर्ध लीफ त्याच्यामध्ये सोडून दिलं, राईट, आणि या कॉर्कनी याला टाईट केलं, बरोबर. तर आता KOH ची प्रॉपर्टी काय की तो या बॉटल मध्ये जितकाही CO2 असेल तो काय करणार, ओढून घेणार. आता ही असेंब्ली यांनी जवळपास 4 ते 6 तास अशीच ठेवली, म्हणजेच हे अर्ध लीफ हे KOH मध्ये इमर्स झालेलं होतं, डुबलेलं होतं, आणि अर्ध लीफ इट वॉज एक्सपोज टू सनलाइट, याच्यावरती काय पडायचं, सनलाइट पडायचा, बरोबर. मग असं 4 ते 6 तास त्यांनी हे लीफ त्या KOH सोल्युशन असलेल्या बॉटल मध्ये राहू दिलं, ठेवलं तिथे. त्याच्यानंतर काय झालं की दॅट लीफ वॉज डिटॅच्ड, हे जे लीफ होतं ते याच्यापासून आता कट करून टाकलं. ही जी पॉटेड प्लांट होती त्याच्यापासून या लीफला काय केलंय, कट केलंय, राईट, अँड इट वॉज टेकन आउट फ्रॉम द बॉटल. आणि नेक्स्ट प्रोसेस मध्ये काय केलंय की आपण असं करू की हे लीफ आता या बॉटलच्या बाहेर त्यांनी काढून घेतलं. आता बाहेर काढल्यानंतर अगोदरचे एक्सपेरिमेंट मध्ये जे आपण स्टेप्स केल्या होत्या, काय केलं आपण, त्याला बॉइलिंग वॉटर मध्ये त्याला बॉईल केलं, त्याचा वेक्सिक्युटिकल काढून टाकला, नंतर इथेनॉल असणे टेस्ट ट्यूब मध्ये त्याला टाकलं, नंतर बॉइलिंग वॉटर मध्ये ती टेस्ट ट्यूब ठेवली, म्हणजे तो डिकलराइज झाला, आणि डिकलराइज झाल्यानंतर परत याला आयोडीन सोबत टेस्ट केली, टेस्ट विथ आयोडीन. आता टेस्ट आयोडीन सोबत जेव्हा टेस्ट केलं तर तेव्हा त्यांना काय सापडलं की जो पार्ट इतका पार्ट हा कुणामध्ये होता, दिस पार्ट वॉज इन द बॉटल अँड दिस पार्ट वॉज एक्सपोज्ड टू सनलाइट, हा पार्ट सनलाइटला एक्सपोज झालेला होता. तर त्यांना असं सापडलं की हा जो एक्सपोज झालेला पार्ट होता याचाच कलर फक्त कसा झाला, ब्लू झाला. ब्लू झाला याचा मिनिंग हा होतोय, हा कलर ब्लू होण्याचं कारण म्हणजे काय, आयोडीन रिएक्ट्स विथ स्टार्च अँड इट गिव्स ब्लू कलर. म्हणजे या ठिकाणी आता स्टार्च तयार झालेलं होतं, आणि स्टार्च तयार झाल्याचा अर्थ झाला की फोटोसिंथेसिस, जो पार्ट सनलाइटला एक्सपोज झाला होता त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस झालाय. आणि हा जो बॉटल मध्ये प्रेझेंट असणारा हा जो इतका पार्ट मी डार्क करतोय, हा हाफ लीफ इतका आहे, तर याच्यामध्ये ब्लू कलर आला नाही. जेव्हा आयोडीन त्याच्यावरती टाकलं तर ब्लू कलर आला नाही. याचा मीनिंग हा झाला की जो पार्ट हा बॉटलच्या आतमध्ये होता तिथे फोटोसिंथेसिस झालं नाही. इट इंडिकेट्स और इट प्रूव्स दॅट CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. कळलं. तर मोलचा हा एक्सपेरिमेंट आपल्याला काय सांगतोय की CO2 इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. क्लियर. ओके, आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट कडे आपण जाऊ. यस, प्रिस्लेज एक्सपेरिमेंट. आता लेटर ऑन प्रिस्ले केम, प्रिस्लेचा पिरियड होता एक 1774 मध्ये. प्रिस्लेनी काय काम केलंय की प्रिस्ले इज क्रेडिटेड फॉर डिस्कव्हरी ऑफ ऑक्सिजन इन 1774. 1774 मध्ये प्रिस्लेनी ऑक्सिजन हा डिस्कव्हर केला की फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये जो बाहेर गॅस पडतो की दॅट इज ऑक्सिजन. हे कोणी सांगितलंय, प्रिस्लेनी सांगितलंय. वेल, आणि प्रिस्लेनी सेकंड थिंग काय सांगितली, इसेन्शियल रोल ऑफ एअर इन द ग्रोथ ऑफ ग्रीन प्लांट्स. जर प्लांटला ग्रो करायचं असेल तर देयर शुड बी प्रेझेन्स ऑफ एअर, अदरवाइज दॅट प्लांट विल नॉट ग्रो. क्लिअर. मग एक काय शो केलं त्यांनी की ऑक्सिजन फाइंड आउट केला. ऑक्सिजनची डिस्कव्हरी इज क्रेडिटेड टू प्रिस्ले. अँड सेकंड, इसेन्शियल रोल ऑफ एअर इन द ग्रोथ ऑफ प्लांट. प्लांटला ग्रो करायचं असेल तर एअर इज इसेन्शियल. मग हा एक्सपेरिमेंट त्यांनी कसा केला की इथे लिहिले आपण, प्रिस्ले ऑब्झर्व दॅट इन अ कॅन्डल बर्निंग इन अ क्लोज्ड स्पेस. प्रिस्लेनी काय ऑब्झर्व केलं, इथे एक्सपेरिमेंट बघा, हा दिसतंय तुम्हाला. इथे त्यांनी एक जार घेतला, जार, क्लोज्ड जार. हा क्लोज आहे, याच्यामध्ये हवा जाण्याची कुठलीही शक्यता नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक माईस ठेवला, एक उंदीर, आणि त्याच्यामध्ये एक कॅन्डल विच वॉज बर्निंग कॅन्डल. आता त्यांनी बर्निंग कॅन्डल आणि माऊस घेतला आणि त्याच्यावरती हा क्लोज जारने त्याला क्लोज करून टाकलं, म्हणजे आता आतमध्ये एअर नाही. थोड्या वेळाने काय झालं की काही तासानंतर ही जी कॅन्डल होती तर कॅन्डल काय झाली, एक्सटिंग्विश. एक्सटिंग्विश म्हणजे विझणे. ही कॅन्डल काय झाली, एक्सटिंग्विश, विझून गेली. आणि सफोकेट, हा उंदीर जो होता, हा जो माईस होता, तर इट वॉज सफोकेटेड, म्हणजे तो गुदमर त्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे, हवा न मिळाल्यामुळे तो गुदमरला आणि तो मरून गेला. क्लिअर. इथपर्यंत क्लिअर झालंय. काय केलंय, जार घेतला, एक कॅन्डल लाईट केली,
एक उंदीर घेतला आणि तो जार त्याच्यावरती ठेवून दिला. काही तासानंतर तो उंदीर मरून गेला आणि कॅन्डल सुद्धा विझून गेली. फर्स्ट. आता त्यांनी काय केलं की सेम ॲपरेटस इकडे घेतलाय, सेम इन्स्ट्रुमेंटचा वापर करून, म्हणजे सेम जार घेतलाय, लाइटिंग कॅन्डल घेतली, लिट कॅन्डल ज्याला म्हणतो आपण, जळत असलेली कॅन्डल, तिथे उंदीर सोडला, पण त्याच्यामध्ये प्लांट त्यांनी ठेवून दिली. प्लांट. तर ही प्लांट कुठली होती? मिंट. मिंट म्हणजे काय? पुदिना. पुदिन्याची प्लांट त्यांनी त्या जार मध्ये ठेवून दिली. आता काही तास ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना काय सापडलं की हा उंदीर सुद्धा जिवंत आहे आणि कॅन्डल सुद्धा लाईट झालेली आहे, म्हणजे जळतच आहे. त्यांनी हे ऑब्झर्व केलं की यांनी जे रिस्पिरेशन केलं, यांनी जो श्वासोच्छवास केला, ब्रिदिंग केलं, ते याच्या ब्रिदिंगनी आणि या कॅन्डल पासून निघणारा जो स्मोक असेल किंवा फ्लेम जी असेल त्याच्यापासून जे काय गॅस बाहेर पडला असेल, यांनी हवा ही डिस्टर्ब केली होती, त्याची क्वालिटी डिस्टर्ब केली, क्वालिटी डिग्रेड केली होती. जी क्वालिटी मिंट प्लांट या जार मध्ये ठेवल्यानंतर परत रिस्टोअर झाली, म्हणजे पूर्ववत झाली, हवेच्या क्वालिटीला फरक पडला नाही. याचा अर्थ हा झाला की there was evolution of something from this mint plant. या मिंट प्लांट कडून काहीतरी बाहेर गॅस बाहेर आला असावा की ज्याने हवेची क्वालिटी खराब होऊ दिली नाही. आणि लेटर ऑन त्यांनी त्याच गॅसला काय नाव दिले? ऑक्सिजन. सो Priestley's experiment shows that there is a requirement of there is an evolution of oxygen. There is a evolution of oxygen in photosynthesis process. तर हा झाला तुमचा प्रिस्लेचा एक्सपेरिमेंट. काय सांगितलंय प्रिस्लेनी? प्रिस्लेनी सांगितलंय की ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड ड्युरिंग फोटोसिंथेसिस अँड एअर इज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ ऑफ प्लांट. ठीक आहे. नेक्स्ट एक्सपेरिमेंट कडे जाऊ आपण. नेक्स्ट एक्सपेरिमेंट कुठला आहे आता? इंगेनहाउस एक्सपेरिमेंट. वेल, इंगेनहाउसने काय केलं? प्रिस्लेनी जसा सेटअप केला होता, जसा एक्सपेरिमेंट केला होता, सेम एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म्ड बाय इंगेनहाउस. त्यांनी सुद्धा तसाच एक्सपेरिमेंट केला. फक्त त्यांनी काय केलं, इथे काढू आपण, हा जो जार होता त्याच्यामध्ये त्यांनी माईसचा वापर केला, कॅन्डलचा वापर केला. फक्त हा जार एक वेळा त्यांनी कुठे ठेवला? वन टाइम ही पुट दॅट जार इन अ लाईट अँड सेकंड टाइम इन अ डार्क. ऑल्टरनेटली जार घेतला, एक वेळा लाईट मध्ये ठेवला, एक वेळा डार्क मध्ये ठेवला. ठीक आहे. त्यांना असं ऑब्झर्व झालं की जेव्हा जेव्हा डार्क मध्ये त्यांनी जार हा बराच वेळ ठेवला, तिथे सुद्धा दॅट माईस डाईड, तो माईस मरून गेला आणि कॅन्डल वॉज एक्सटिंग्विश्ड, म्हणजे कॅन्डल सुद्धा विझून गेली. मग त्यांनी काय केलं की ॲक्वाटिक प्लांटचा वापर केला. ॲक्वाटिक प्लांट. सी हिअर, he showed that sunlight is essential to the plant that purifies the air fouled by burning candle and breathing animal. इंगेनहाउसचा कन्क्लुजन काय होतं एक्सपेरिमेंट केल्यानंतर की सनलाइट इज इसेन्शियल. कशासाठी? जो गॅस बाहेर, जी हवा त्या तुमचा माईस आणि कॅन्डल यांनी जी हवेची क्वालिटी खराब केली होती, तर ती खराब केलेली क्वालिटी जर सुधारायची असेल, त्याला जर रिस्टोअर करायचं असेल, तर सनलाइट इज एसेन्शियल. मिनिंग काय झाला? जर सनलाइट असेल तर त्यांनी, आपण एक्सपेरिमेंटच बघू, त्यांनी काय केलं मग की एक ॲक्वाटिक प्लांट घेतली, हा जार, आणि याच्यामध्ये ही ॲक्वाटिक प्लांट तुम्हाला दिसते. तर ही ॲक्वाटिक प्लांट घेतलीये आणि त्याला आता सनलाइट मध्ये त्यांनी ठेवलं. एक वेळा त्यांनी डार्क मध्ये, लो लाईट मध्ये ठेवणार, एक वेळा डार्क लाईट मध्ये ठेवणार. इथे घेतोय मी, इथे लो लाईट मध्ये त्यांनी तो जार ठेवला आणि इथे ब्राईट लाईट मध्ये जार ठेवला. ब्राईट लाईट. क्लिअर आहे? आणि ही जी प्लांट असेल, ही प्लांट कुठली आहे तुमची? ॲक्वाटिक प्लांट, म्हणजे पाण्यामध्ये वाढणारी प्लांट. बरोबर? वेल, तर त्यांना काय ऑब्झर्व झालं? तर ॲक्वाटिक प्लांट, आणि त्यांनी काय शो केलं की ब्राईट सनलाइट मध्ये स्मॉल बबल्स वेअर फॉर्म्ड अराउंड द ग्रीन पार्ट्स. मग त्यांना हे सापडलं की ह्या प्लांटचे जे ग्रीन पार्ट होते, आता होऊ शकतं की इथे नॉन ग्रीन पार्ट असेल किंवा लेस ग्रीन पार्ट असेल, पेल म्हणजे फिकट पार्ट असेल, तर ज्या ज्या ठिकाणी ग्रीन पार्ट होता, सपोज दिस इज अ ग्रीन पार्ट ऑफ दॅट प्लांट, तर इथे त्यांना ऑक्सिजनचे असे बबल्स दिसतात. बबल्स. बरोबर? इथे लिहितो मी ऑक्सिजन बबल. आणि नॉन ग्रीन पार्ट मध्ये त्यांना ऑक्सिजनचे बबल दिसले नाहीत. These bubbles were of oxygen. आणि नंतर त्यांनी जेव्हा फाइंड आउट केलं, तर ते जे बबल निघाले होते ना, तर ते बबल्स कशाचे होते? ते बबल्स होते तुमच्या ऑक्सिजन. इथे लिहिलंच आपण, these bubbles were of
ऑक्सिजन गॅस तर बाहेर पडला, पण कुठला गॅस बाहेर पडला? ऑक्सिजन बाहेर पडला. केव्हा पडला? जेव्हा ही ॲक्वेटिक प्लांट हे जे त्यांचं ॲपॅरेटस होतं ही कम्प्लीट असेंब्ली त्यांनी जेव्हा ब्राईट लाईट मध्ये ठेवली, त्यावेळी ग्रीन पार्ट जवळ त्यांना बबल्स निघताना दिसले. ते बबल होते गॅसेसचे, आणि तो गॅस कुठला होता? ऑक्सिजन. मग हा ऑक्सिजन बाहेर पडला, तर कुणामुळे बाहेर पडला? ऑब्व्हियसली सनलाईट मध्ये ठेवल्यामुळे बाहेर पडला. म्हणून त्यांनी सांगितलं की इथे सुरुवातीला सांगितले आपण, सनलाइट इज इसेन्शियल टू द प्लांट प्रोसेसेस. म्हणजे आता इंडियन हाऊसची डिस्कवरी काय झाली? परत इथे लिहू आपण, सनलाइट इज इसेन्शियल. सनलाइट इज इसेन्शियल. अगोदरच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं की प्रिस्लीने सांगितलं की ऑक्सिजन इज इसेन्शियल, राईट? दॅट मीन्स ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड ड्युरिंग फोटोसिंथेसिस. याने काय सांगितलं की सनलाइट इज इसेन्शियल फॉर इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? वेल, आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये आपण जाऊ. नेक्स्ट एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म्ड बाय जुलियस वॉन सॅश. कुणी केला एक्सपेरिमेंट हा? जुलियस वॉन सॅश. जुलियस वॉन सॅशने काय सांगितलं की जी फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिस, तर या फोटोसिंथेसिस मध्ये देयर इज अ सिंथेसिस ऑफ ग्लुकोज. फोटोसिंथेसिस तर होत आहे, मान्य आहे, पण मग याच्यामध्ये काय तयार होते? तर वॉन सॅशने सांगितलं की ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड. आता हा जो ग्लुकोज तयार झालाय, तर ग्लुकोज कुठल्या तरी स्पेसिफिक पार्ट मध्ये तयार झालेला असेल. तर तो स्पेसिफिक पार्ट त्यांनी कुठला सांगितला की दिस ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड इन क्लोरोफिल ऑफ लीव्स. जे लीव्स मध्ये क्लोरोफिल असतील त्या ठिकाणी ग्लुकोज तयार झाला. अँड ही ऑल्सो त्यांनी परत डिस्कवरी करत गेले, परत शोध लावत गेले. त्यांना लेटर ऑन ही फाउंड, नंतर त्यांना असं सापडलं की दिस क्लोरोफिल इज प्रेझेंट इन सम बॉडी, and that body was found to be or known to be chloroplast. मग वॉन सॅशने काय सांगितलं की ड्युरिंग फोटोसिंथेसिस ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड. आता हा ग्लुकोज कुठे तयार होईल? तर ग्लुकोज विल बी सिंथेसाइज्ड इन क्लोरोफिल ऑफ लीव्स. आता हे क्लोरोफिल कुठे प्रेझेंट आहे? तर दीज आर प्रेझेंट इन अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर, that is your chloroplast, right? And this glucose is stored as starch. It is stored as starch. तर हा एक्सपेरिमेंट जुलियन वॉन सॅशने केला. परत रिपीट करतोय मी, जुलियन वॉन सॅशने सांगितलं की ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड. That glucose is synthesized in the chlorophyll of leaves. That chlorophyll is enclosed in a membrane-bound structure, and that membrane-bound structure was chloroplast. आणि this synthesized glucose during photosynthesis मध्ये जो ग्लुकोज तयार झालाय, that glucose is stored as a starch. इथे तुम्ही बघू शकता. तर glucose is synthesized and it is stored in the form of starch, and chloroplast bodies are present. It is shown by Julian von Sachs. Clear? Well, next experiment. T.W. Engelmann. आता T.W. Engelmann यांनी एक्सपेरिमेंट केला. He is credited for first action spectrum of photosynthesis. इथे खाली दिलंय आपण, तरी सुद्धा मी लिहितो first action spectrum of photosynthesis. Right? फोटोसिंथेसिस मध्ये पर्टिक्युलरली द पिगमेंटचा क्लोरोफिल ए चा ऍक्शन स्पेक्ट्रम हा कोणी दिला? सगळ्यात अगोदर टी.डब्ल्यू. एंगलमन. आता एंगलमननी काय केलं? एंगलमननी इथे आहेच तसं दिलं तरी सुद्धा आपण काय करू, इथे त्यांनी एक प्रिझम घेतला. प्रिझम, यू अंडरस्टँड व्हॉट इज प्रिझम? हा प्रिझम घेतल्यानंतर त्यांनी काय केलं की एक मोनोक्रोमॅटिक लाईट त्याच्यामधून सेंड केली किंवा एक लाईट पास केला. त्यांनी याच्यामधून असा एक लाईट पास केला. वेल, ते लाईट रेस पास केले. आता लाईट रेस पास केले तर प्रिझमचं काम काय असणार? प्रिझम विल स्प्लिट द लाईट. स्प्लिट म्हणजे त्याचे विथ तुम्हाला माहिती, व्हायलेट, इंडिगो, ब्लू, राईट, येलो, ऑरेंज, रेड हे जे कलर आहेत ते याच्यामध्ये यांनी याला स्कॅटर करून टाकले. मी एकाच कलरने घेतो. वेल, याचे एकाच कलरने सगळे हे 7 कलर आपण दाखवू. त्यांनी याला स्प्लिट केलं आणि असे 7 कलरचा स्पेक्ट्रम त्यातून बाहेर पडला. म्हणजे हे 7 rays were produced after passing that monochromatic light through the prism. प्रिझम मधून पास केला आणि हे वेगवेगळे कलर इथे लिहू आपण. चला, VIVGYOR. व्हिजिबल स्पेक्ट्रमचे हे 7 कलर असतात. सप्तरंग ज्याला म्हणतो आपण, दृश्यमान. पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 7 कलर दिसतात. ते 7 कलर का दिसतात?
कारण दॅट इज अगेन फिजिकल फिनॉमिनन, फिजिक्सच्या रिलेटेड फिनॉमिनन आहे. म्हणजे जे मॉइश्चर वातावरणामध्ये प्रेझेंट असतं, जे वॉटरचे ड्रॉपलेट प्रेझेंट असतात, त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या दोन प्रोसेसेसनी जो लाईट त्याच्यामधून पास होतोय, तर पास होणारा लाईट काय होतो, स्प्लिट म्हणजे ब्रेक. जसा की प्रिझम मधून पास केल्यानंतर सुद्धा ब्रेक होतो आणि त्याचे असे 7 कलर्स प्रोड्यूस होतात. आता हे कलर्स त्यांनी आता एक्सपेरिमेंट मध्ये वापर कशाचा केलाय, तर ही युज्ड एरोबिक बॅक्टेरिया. एरोबिक बॅक्टेरियाचा त्यांनी या एक्सपेरिमेंट मध्ये वापर केला आणि जे अल्गी वापरली, तर दॅट अल्गी वॉज क्लॅडोफोरा. ज्या ठिकाणी मी क्लॅडोफोरा लिहितोय, हे जे दिसतं स्ट्रिप सारखं स्ट्रक्चर तुम्हाला, स्पायरल स्ट्रक्चर, दॅट इज ऑफ क्लॅडोफोरा अल्गे. परत रिपीट करू आपण की टीडब्ल्यू एंगलमॅनने काय केलं, एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटचा सेटअप काय होता की त्यांनी एक क्लॅडोफोरा अल्गे घेतली, राईट, आणि एरोबिक बॅक्टेरियाचं काय घेतलं त्यांनी, सस्पेन्शन. आता हा पार्ट काही समजून घेण्यासारखा नाहीये. खरं तर सस्पेन्शन म्हणजे असं समजा की एक सोल्युशन टाइप, की एरोबिक बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घेतलंय अँड दिस इज फिलामेंट ऑफ क्लॅडोफोरा अल्गे. हा फिलामेंट, ठीक आहे. आता या एरोबिक सस्पेन्शन आणि क्लॅडोफोरा अल्गे याच्यावरती त्यांनी प्रिझम मधून लाईट पास केला आणि त्याचे 7 कलर आता याच्यावरती असे पडले, असं समजू आपण. याचे 7 कलर पडले. थोड्या वेळाने त्यांनी काय ऑब्झर्व केलंय की ज्या ठिकाणी म्हणजे 2 ठिकाणी देयर वॉज अक्युमुलेशन ऑफ एरोबिक बॅक्टेरिया. कारण ही क्लॅडोफोरा अल्गी होती आणि हे जे बॅक्टेरिया कशी होती, एरोबिक. एरोबिकचा अर्थ काय झाला की त्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन हा त्यांच्या जिवंत राहण्यासाठी गरजेचा आहे. क्लिअर आहे. म्हणजे फॉर सर्व्हायव्हल ऑफ दोज बॅक्टेरिया देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन. त्यांना असं सापडलं की 2 भागामध्ये, सी हिअर व्हाईट कलर ने दाखवतो, हा जो इतका पार्ट दिसतोय, हा या भागामध्ये याला 1 नंबरचं नाव देऊ आपण आणि याला 2 नंबरला नाव देऊ. या 2 भागामध्ये हे जे डॉटेड स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला, तर हे सगळे कोणते बॅक्टेरिया आहेत. तर या 2 भागामध्ये त्यांना काय सापडलं की तिथे बॅक्टेरिया जमा झाले, गॅदर झाले, जमा झाले. मिनिंग काय की त्या बॅक्टेरियाला कशाची आवश्यकता होती, ऑक्सिजन. मग ज्या ठिकाणी ऑक्सिजन असेल त्या ठिकाणी ते जमा होतील, बरोबर. मग याचा मिनिंग हा झाला की ब्लू कलरच्या लाईट मध्ये, कारण 7 कलरची लाईट आली होते, बरोबर, ज्या ठिकाणी ब्लू कलरचा लाईट होता त्या ठिकाणी ते बॅक्टेरिया जमा झाले आणि ज्या ठिकाणी रेड लाईट होता त्या ठिकाणी सुद्धा बॅक्टेरिया जमा झाले. याचा अर्थ हा होतो की त्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन गरजेचा होता की जो 2 कलर मध्ये प्रोड्यूस झाला, राईट. तर तो कलर होता एक ब्लू कलर आणि दुसरा कलर होता रेड कलर. आणि लेटर ऑन जसे जसे स्टडीज पुढे गेल्या तेव्हा असं सापडलं की मॅक्सिमम फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन ब्लू अँड रेड कलर ऑफ व्हिजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट. म्हणजे जो व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे, जो लाईटचा ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतंय, तर ते कोणत्या 2 कलर मध्ये जास्त होणार, ब्लू आणि रेड कलर मध्ये. तर सगळ्यात अगोदर हे कोणी शोधून काढलं, एंगलमॅननी, राईट. सो एंगलमॅन शोड दॅट what was the discovery of Engelmann? First action spectrum of photosynthesis, right. तर हे त्यांनी दिलं आणि सेकंडली त्यांनी काय सांगितलं, वेल हेच, आणि दिस रिझेम्बल्स टू द अब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. मग नंतर असं सापडलं की ह्या ब्लू आणि रेड कलर या कलर मध्ये क्लोरोफिल ए आणि बी हे मॅक्सिमम ऍब्झॉर्प्शन शो करतात, मॅक्सिमम फोटोसिंथेसिस शो करतात, राईट. ऍक्शन स्पेक्ट्रमचा अर्थ काय होतो की जिथे फोटोसिंथेसिस जास्त होणार. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम काय म्हणते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूच. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रमचा अर्थ होतो की व्हेरियस क्वालिटी और व्हेरियस टाइप्स ऑफ वेवलेंथ्स ऍब्झॉर्ब्ड बाय डिफरंट पिगमेंट्स, ठीक आहे. तर मग ब्लू आणि रेड कलर मध्ये देयर इज अ मॅक्सिमम सिंथेसिस ऑफ मॅक्सिमम फोटोसिंथेसिस अँड दॅट रिझेम्बल्स विथ द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए आणि बी. म्हणजे क्लोरोफिल ए आणि बी सुद्धा ब्लू आणि रेड कलर मध्ये जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस शो करतात आणि फोटोसिंथेसिसचा प्रोडक्ट नेहमीच काय असतो, बाय प्रोडक्ट ऑक्सिजन. म्हणून या 2 ठिकाणी बॅक्टेरिया जमा झाले होते, राईट. सो टीडब्ल्यू एंगलमॅन प्रूव्ड दॅट the action spectrum of photosynthesis it ranges in between blue and red. किंवा there is a maximum photosynthesis in blue color of light and red color of visible spectrum. ठीक है. नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघू आपण. नेक्स्ट experiment was performed by Cornelius van Til. आता हे सगळं चाललेलं होतं की ऑक्सिजन बाहेर पडतो, सनलाइट इज रिक्वायर्ड,
पण माइलस्टोन कंट्रीब्युशन, माइलस्टोनचा अर्थ काय होतो की एक ठोस, एक मॅक्सिमम वर, की ज्याच्यापासून आता आपल्याला मान्य करावं लागेल की येस की दिस इज रिक्वायर्ड फॉर दिस, ही पर्टिक्युलर गोष्ट या पर्टिक्युलर गोष्टीसाठी गरजेची आहे. ते जे कॉन्ट्रीब्युशन केलं फोटोसिंथेसिसच्या डिस्कव्हरी मध्ये, तर ते कोणी केलंय? कॉर्नेलियस व्हॅन नील. ठीक आहे. तर कॉर्नेलियस व्हॅन नीलने काय सांगितलं, आपण इथे अंडरलाईन केलं बघा तुम्ही, की माइलस्टोन कंट्रीब्युशन टू द अंडरस्टँडिंग ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस कसं होतं त्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये खास रोल कुणी प्ले केला होता? कॉर्नेलियस व्हॅन नीलने. त्यांनी काय केलं? ही स्टडीड ऑन पर्पल अँड ग्रीन बॅक्टेरिया, पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ही स्टडीड पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आता फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये दोन रॉ मटेरियल आहे, आपण थोडस वेगळे याच्यात लिहू. फोटोसिंथेसिस कशामध्ये होतं इथे बघा, 6CO2 प्लस 12H2 मॉलिक्युल्स. आता हे 12 वॉटरचे मॉलिक्युल फोटोसिंथेसिस मध्ये का लागतात हे सुद्धा आपण नंतर बघणार आहोतच, राईट. तर याच्यामध्ये काय झालंय, इथे तयार झाला होता तुमचा ग्लुकोज आणि इथे 6 ऑक्सिजनचे मॉलिक्युल हे बाहेर पडले होते. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, रॉ मटेरियल मध्ये दोन गोष्टी आहेत, हा CO2 इथे सुद्धा ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि H2O मध्ये सुद्धा ऑक्सिजन प्रेझेंट आहे, बरोबर. तर हा जो बाहेर पडणारा ऑक्सिजन आहे, तर अगोदर काय कन्सिडर केलं जायचं की हा जो फोटोसिंथेसिस मध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो ही इट कम्स फ्रॉम CO2. पुन्हापासून बाहेर पडेल कारण ते CO2 दिसतंय सरळ सरळ, तर यातला ऑक्सिजन हा बाहेर पडून गेला आणि कार्बन हा H2O सोबत मिक्स झाला, असा अगोदर एक संकल्पना होती. पण व्हॅन नीलने जे कॉन्ट्रीब्युशन दिलं, व्हॅन नीलने काय सांगितलं की ऑक्सिजन comes from H2O and not from CO2. लक्षात येते तुमच्या मी काय म्हणतोय की अगोदर काय वाटलं सायंटिस्टला की जो ऑक्सिजन फोटोसिंथेसिस मध्ये बाहेर पडतो तर तो ऑक्सिजन कुणापासून येत असावा, दॅट ऑक्सिजन माइट बी कमिंग फ्रॉम CO2. ठीक आहे. पण व्हॅन नीलने आपण सांगितलं की माइलस्टोन कॉन्ट्रीब्युशन दिले फोटोसिंथेसिस समजण्यासाठी. याचा अर्थ काय झाला की व्हॅन नीलने सांगितलं की बाबा हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन CO2 पासून येत नाही, हा ऑक्सिजन येणार ब्रेकडाऊन ऑफ वॉटर, याला काय म्हणू आपण, फोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे काय, लाईटच्या मदतीने वॉटर मॉलिक्यूल ब्रेक होणार, ऑक्सिडाइज होणार आणि त्याच्यामधून ऑक्सिजन हा बाहेर पडणार. दॅट्स व्हाय वी से दॅट माइलस्टोन कॉन्ट्रीब्युशन वाज गिवन बाय व्हॅन नील. कशामध्ये की ऑक्सिजन कम्स फ्रॉम H2O अँड नॉट फ्रॉम CO2. परत जाऊ आपण, तर त्यांनी कोणता यूज केला मग, पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. कारण पर्पल आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरिया हे सुद्धा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. पण फोटोसिंथेटिक म्हटल्यापेक्षा आपण यांना काय म्हणू, केमोसिंथेटिक बॅक्टेरिया. म्हणजे हे सुद्धा स्वतःचा फूड स्वतः बनवतात. इन्स्टेड ऑफ वॉटर, इथे हे पर्पल आणि ग्रीन सल्फर जे बॅक्टेरिया आहेत वॉटरचा वापर न करता हे कोणता सबस्टन्स यूज करतात, तिथे ऑक्सिडायझिंग सबस्टन्स, ऑक्सिडायझेबल सबस्टन्स, सॉरी H2O लिहिलं, हे वापर करतात H2S. समजलं. मग आता पहिली रिएक्शन आठवा, या रिएक्शन मध्ये यांनी वापर कशाचा केला होता, वॉटर मॉलिक्यूलचा. आता इथेच लिहितोय मी, इथे प्लस करून, इथे जशाला तसं आहेच. तर या पर्पल आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरियाने कशाचा वापर केला, H2S, हायड्रोजन सल्फाइड. तर ऑब्वियस आहे इथे जो प्रॉडक्ट बनायचा तो बनेल, बाहेर काय पडेल, सल्फर पडेल. म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, बाहेर काय पडलं, सल्फर पडला किंवा सल्फेट पडले, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ सबस्ट्रेट. त्यांनी त्या वापर कोणत्या सबस्ट्रेटचा केला होता त्याच्यावरून एक सल्फर बाहेर पडला किंवा सल्फेट बाहेर पडला. तर इथे आता सल्फर बाहेर पडलाय, तर सिंपल गोष्ट आहे. आता इथे आपण लिहूनच टाकू, इथे CO2 लिहू आपण, CO2. इथे CO2 होता, H2O सोबत रिएक्ट झाला आणि बाहेर पडताना सल्फर झाला. याचा अर्थ हा होतो की वॉटर मॉलिक्यूल मस्ट हॅव बीन ब्रोकन डाऊन. कोण ब्रेक झाला असेल, वॉटर मॉलिक्यूल. या केस मध्ये जर या केस मध्ये सल्फर बाहेर पडतो तर ब्रेकडाऊन कुणाचं झालंय, हायड्रोजन सल्फाइडचं झालंय, बरोबर ना. म्हणजेच हायर प्लांट्स मध्ये जो ऑक्सिजन बाहेर पडतो तर तो कुणापासून आलेला असावा, H2O पासून आलेला असावा. दिस वॉज द डिस्कव्हरी ऑफ व्हॅन नील. तर व्हॅन नीलने काय सांगितलं, परत बघू आपण,
पर्पल आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरियाचा वापर केला आणि फोटोसिंथेसिस इज इसेन्शियली लाईट डिपेंडंट रिएक्शन, बरोबर, इन विच हायड्रोजन फ्रॉम अ सुटेबल ऑक्सिडायझेबल कंपाउंड रिड्युसेस कार्बन डायऑक्साइड टू कार्बोहायड्रेट. इक्वेशन दिले इथे बघा, इथे दिले त्यांनी, इथे दिलंय ट्वाइस रेड कलर मध्ये त्याला डार्क करण्यासाठी किंवा ग्रीन घेऊ. चला, ट्वाइस H2A plus CO2. Well, in the presence of sunlight, it will give 2A plus CH2O. CH2O is general formula of carbohydrate. Carbohydrate चा जनरल फॉर्म्युला झाला आणि बाहेर काय पडले यांचं इथे H2O. क्लियर. तर याच्यामधून त्यांनी काय सांगितलं की इन्फर्ड, त्यांनी सांगितलं की O2 इव्हॉल्व बाय द ग्रीन प्लांट कम्स फ्रॉम H2O. जे वारंवार आपण बोलतोय की ऑक्सिजन हा CO2 पासून बाहेर येत नाही, कोणापासून बाहेर येतोय H2O and not from carbon dioxide, right? This was later proved by using isotopic technique. याच्यानंतर यांनी तर सांगितलं की जो ऑक्सिजन बाहेर पडतोय तर ऑक्सिजन बाहेर पडण्याचा सोर्स काय मग? यस, H2O. CO2 असेल का? नो. का? कारण ग्रीन आणि पर्पल सल्फर बॅक्टेरिया मध्ये एक्सपेरिमेंट केल्यानंतर असं सापडलं की सल्फर वॉज सेट फ्री. सल्फर हा बाहेर पडला होता, राईट? इकडे बघा ना, सल्फर वॉज सेट फ्री आणि सल्फरचा सोर्स कोण होता? H2S. इथे ऑक्सिजनचा सोर्स कोण दिसतोय? H2O. मग जर सल्फर बाहेर पडतो तर तो H2S पासून बाहेर पडतोय, तर ऑक्सिजन बाहेर पडतोय तर कुणापासून पडेल? वॉटर मॉलिक्यूल पासून बाहेर पडेल. दॅट वॉज द डिस्कवरी ऑफ व्हॅन नील. आणि लास्टली आपण बोललो होतो की दिस वॉज प्रूव्ड बाय आयसोटोपिक टेक्निक, रेडिओ आयसोटोपिक टेक्निक, and that was performed, that experiment was performed by, well, heat reaction nantar that experiment was performed by Rubin and Kemin. व्हॅन नीलने जे सांगितलं की H2O पासून ऑक्सिजन बाहेर पडतोय, CO2 पासून तो बाहेर पडत नाही, राईट? तर त्याला पुष्टी देण्याचं काम, की त्याला कन्फर्मेशन करण्याचं काम हे कोणी केलं? रुबेन अँड केमेन. त्यांनी काय केलं? ते युज्ड हेवी आयसोटोप ऑफ ऑक्सिजन, दॅट इज O18. O18 चा वापर केला. आयसोटोप समजतं तुम्हाला, राईट? ऑक्सिजन जो आहे तर ऑक्सिजनचा काय म्हणू आपण त्याला, जो आयसोटोप असेल, नॉर्मली ऑक्सिजनचा आयसोटोप असतो O16, बरोबर आहे? पण यांनी हेवी आयसोटोप यूज केला. इन्स्टेड ऑफ दिस त्यांनी यूज कोणाचा केला? O18 चा वापर केला. आणि आता असं पाणी त्यांनी त्या प्लांटला दिलं. फॉर एक्झाम्पल असं समजा की दिस इज अ प्लांट आणि यांना H2O दिला आणि या H2O ला कोण अटॅच केलाय? O, म्हणजे हा आयसोटोपिक ऑक्सिजन याच्यामध्ये होता. जेव्हा यांनी या प्लांटला हे पाणी दिलं तर ऑब्वियस आहे ही प्लांट काय करणार? ही प्लांट कोणती प्रोसेस करणार? फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस केल्यानंतर बाय प्रोडक्ट काय आहे फोटोसिंथेसिसचा? बाय प्रोडक्ट म्हणून काय बाहेर पडेल? बाय प्रोडक्ट म्हणून त्याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर पडेल. तर जो बाहेर पडणारा ऑक्सिजन होता तर त्यांना कोणत्या प्रकारचा सापडला? O18, बरोबर? आता जर त्यांनी पाणी कुठलं दिलं होतं, वॉटर कोणतं सप्लाय केलं होतं की ज्याच्यामध्ये हेवी आयसोटोप ऑफ ऑक्सिजन वॉज देअर. कोणता होता हेवी आयसोटोप? O18. इथे लिहिलं आपण H2O18. हे प्लांटने ऍब्सॉर्ब केला असावं. आणि जो फोटोसिंथेसिस झाल्यानंतर ऑक्सिजन बाहेर पडेल त्याचं नेचर कसं सापडलं त्यांना? O18. दॅट इंडिकेट्स, हे झालं फायनल कन्फर्मेशन. व्हॅन नीलने तर प्रूव्ह करून सांगितलंच की पर्पल सल्फर बॅक्टेरियामध्ये H2S पासून सल्फर बाहेर येतो म्हणून H2O पासून ऑक्सिजन येत असावा. पण त्याला कन्फर्म कोणी केलं? रुबेन आणि केमेन. आयसोटोपचा वापर करून त्यांनी सांगितलं की येस, ऑक्सिजन फायनली कम्स फ्रॉम H2O, not from CO2. Clear up to this? And अजून एक सायंटिस्ट जे आहेत की ज्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, that reaction is रॉबर्ट हिल्स रिएक्शन. म्हणजे त्या रिएक्शनला आपण आता म्हणणार फोटोलायसिस ऑफ वॉटर. कारण फोटोसिंथेसिस होताना जेव्हा आपण लाईट रिएक्शन बघू तर लाईट रिएक्शन मध्ये तुम्हाला फोटोलायसिस ऑफ वॉटर हा कॉन्सेप्ट समोर येईल. तर फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे ब्रेक डाऊन ऑफ वॉटर, ठीक आहे? किंवा त्याला तुम्ही फोटो ऑक्सिडेशन ऑफ वॉटर सुद्धा म्हणू शकता. आता या रॉबर्ट हिलनी काय केलं इथे बघू शकता तुम्ही, की हा एक जार घेतला, ठीक आहे? या जार मध्ये त्यांनी असं पाणी टाकलंय आणि हे जे ग्रीन कलरचे स्ट्रक्चर आपण इथे काढू, हे जे ग्रीन तुम्हाला दिसत आहेत तर हे आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट आहेत. दीज आर क्लोरोप्लास्ट. कुणापासून घेतले त्यांनी? आयसोलेटेड
chloroplast from spinach leaves. म्हणजे पालक असतो ना, पालकाची भाजी, त्याच्या लीव्स पासून त्यांनी क्लोरोप्लास्ट सेपरेट केला आणि या वॉटर मध्ये त्यांनी त्याला सस्पेंड केलं. आता या वॉटर मधून त्यांनी CO2 हा बाहेर काढला, CO2 बाहेर काढून घेतला. म्हणजे दिस मीडियम, इथे लिहितो मी, दिस मीडियम इज CO2 फ्री. दिस मीडियम इज CO2 फ्री. म्हणजे याच्यामध्ये आता CO2 आहे का नाहीये, रिझन सांगतो. काय मुद्दा काय चाललाय की ऑक्सिजन जो येतोय, की त्या दोन सायंटिस्टनी सांगितलं, व्हॅनिलनी आणि रुबेन केमेननी, की ऑक्सिजन जो येतोय तो वॉटर मॉलिक्यूल पासून येतो, CO2 पासून येत नाही. मग रॉबर्ट हिलनी काय केलं की आता CO2 चा प्रश्नच मिटवून टाकू आपण. मग काय केलं की CO2 ठेवूच नका. कळतंय तुम्हाला, CO2 त्या मीडियम मध्ये त्यांनी ठेवलाच नाही. मग आता फक्त वॉटर प्रेझेंट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फेरिक सॉल्ट ऍड केले. या सोल्युशन मध्ये त्यांनी काय ऍड केलं, फेरिक सॉल्ट. वेल, आणि ही असेंबली घेतली आणि सनलाइट मध्ये ठेवली. हा इथे सनलाइट दिसतोय तुम्हाला, हे सनलाइट याच्यावरती आता पडणार. इथपर्यंत क्लिअर. परत रिपीट करू, काय करत नंतर करू. चला, फेरिक सॉल्ट टाकले आणि ही असेंबली त्यांनी कुठे केली, कशाला एक्सपोज केली, एक्सपोज टू सनलाइट. सनलाइट मध्ये असेंबली ठेवली. नंतर ही ऑब्झर्व दॅट फेरिक सॉल्ट्स वेर रिड्यूस टू फेरस. आता हे फेरिक सॉल्ट होते तर त्यांचं काय झालं, रिडक्शन. रिडक्शन इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि त्यांच्यापासून आता फेरस सॉल्ट तयार झाले. समजतं मी काय म्हणतोय, फेरिक सॉल्ट हे रिड्यूस झाले, त्यांचं रिडक्शन झालं आणि त्यांच्यापासून फेरस सॉल्ट तयार झाले. क्लिअर. आणि क्लिअरली प्रूव्ह दॅट H2O splits and called it as a photolysis of water. मिनिंग काय झाला, याच्यामध्ये आता CO2 होता का नाही, आणि फेरिक सॉल्ट हे फेरस सॉल्ट मध्ये कन्वर्ट झाले, म्हणजे त्यांचं रिडक्शन झालं. रिडक्शन झालं म्हणजे काय, या फेरिक सॉल्ट मध्ये कोण ऍड झालेलं असेल, H2. आता पाणी म्हटल्यानंतर पाण्याचा फॉर्म्युला काय, H2O. मग हा H2 जर याच्यामध्ये ऍड होतोय तर पाणी हे ब्रेक झालेलं असावं. म्हणजे कुणामुळे ब्रेक झालं, हे पाणी वरतून सनलाइट येत आहे त्याच्यामुळे वॉटर मॉलिक्यूल ब्रेक झाला आणि याच्यामधला हायड्रोजन ह्या फेरिक सॉल्टने घेतला आणि तो कुणामध्ये गेला, फेरस सॉल्ट मध्ये गेला. मग आता शिल्लक कोण राहतो, ऑक्सिजन. आणि इथे ऑक्सिजनचे बबल्स त्यांना आढळले. याच्यावरून हे क्लिअर प्रूफ मिळाला की जो ऑक्सिजन फोटोसिंथेसिस मध्ये बाहेर पडतो, दॅट इज बाय द प्रोसेस दॅट मीन्स फोटोलायसिस ऑफ वॉटर. पाण्याचं ब्रेकडाऊन, सनलाइटच्या मदतीने वॉटर विल ब्रेकडाऊन, ऑक्सिडेशन ऑफ वॉटर विल टेक प्लेस. हायड्रोजन हा फेरिक सॉल्टला गेला, त्याचं रिडक्शन केलं त्याने आणि फेरस सॉल्ट तयार झाला आणि ऑक्सिजन बाहेर पडला. आणि ऑक्सिजन साठी दुसरा कुठला सोर्स तिथे अवेलेबल नव्हता एक्सेप्ट H2, कारण CO2 याच्यामध्ये नव्हताच. याचा मिनिंग काय झाला की O2 कुणापासून येणार, O2 मस्ट हॅव टू कम फ्रॉम युअर H2O मॉलिक्यूल बाय ब्रेकडाऊन ऑफ H2 मॉलिक्यूल. आणि त्याच रिएक्शनला हिल्स रिएक्शन म्हणतात किंवा फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणतात. तर दीज आर व्हेरियस एक्सपेरिमेंट्स performed by different scientists to show role of CO2, role of sunlight, then source of oxygen evolution. ऑक्सिजन कुणापासून इव्हॉल्व झालाय आणि क्लोरोफिलचा रोल सुद्धा यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये डिस्कव्हर केला. सो दीज आर व्हेरियस एक्सपेरिमेंट्स परफॉर्म बाय डिफरंट सायंटिस्ट.